नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 1 प्रकरण 12 छोटे आजार घरगुती उपचार स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. काय करावे बरे. मुंबईच्या एका शाळेत हेलन 4थी शिकते. एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली. तिची शुद्ध हरपली. पायाला जबरदस्त दुखापत झाली. काय कराल? उत्तर: घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने हेलनला लगेच दवाखान्यात नेऊ. हेलनच्या ज्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे त्या पायाविषयी डॉक्टरांना सांगू. त्यानंतर तिच्या पालकांना झालेल्या घटनेविषयी माहिती सांगून बोलावून घेऊ. जरा डोके चालवा. 1. अडुळशाच्या पानाचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो? उत्तर: अडुळशाच्या पानाचा अर्क खोकला, कफ, दमा, सर्दी इत्यादी आजारांना बरे करण्यासाठी उपयोगी पडतो. 2. सर्दीची लक्षणे कोणती? 1. नाकातून पाणी वाहणे. 2. शिंका येणे. 3. नाक लाल होणे. 4. घसा खवखवणे ही सर्दीची लक्षणे आहेत. 3. बाम कशासाठी वापरला जातो? उत्तर: डोके दुखणे, अंग दुखणे, सर्दी झाल्यावर बाम वापरला जातो. बाम वापरल्यामुळे जो भाग दुखतो त्याला आराम मिळतो. 4. ताप उतरण्याची खूण कोणती? उत्तर: ताप उतरल्यावर घाम येऊन अंग गार पडते. कोष्टक पूर्ण करा. पुढे काही आजारांची नावे दिली आहेत. त्यावरून तुम्हाला येथे लवकर बरे होणारे आजार व लवकर बरे न होणारे आजार हे कोष्टक पूर्ण करायला दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे व्यवस्थितरित्या तुम्हाला कोष्टक पूर्ण करून दिलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सकूचा घसा का दुखू लागला? उत्तर: सकूने थंडगार आईस्क्रीम खाल्ले त्यामुळे सकूचा घसा दुखू लागला. 2. कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली? उत्तर: कावीळ झाल्यामुळे डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. 3. सर्दीवर घरगुती उपचार कोणता? उत्तर: सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात. 4. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का? उत्तर: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घेऊ नयेत. गाळलेले शब्द भरा. 1. सकूच्या ताईचे डोळे पिवळसर दिसत होते. 2. साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. 3. धुतलेली जखम कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला. धन्यवाद.